शिरसे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ आरतीताई संदीप भोईर विजयी झाल्याबद्दल त्यांचे आणि सर्व विजयी उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन। शुभेच्छुक समीर जगन्नाथ गुरव। निसर्गाच्या कुशीतील स्वप्नातील घर आता नेरळमध्ये। श्री साई सृष्टी पॅराडाईज निसर्गरम्य माथेरानच्या पायथ्याला श्री बालाजी इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रकल्प सर्व सुविधांयुक्त। श्री बालाजी सृष्टी पॅराडाईज। संपर्क अरुण तांबोळी 88 88 91 22 22। नेते पळवण्याचे लोण आता NSUI मध्ये देखील आले आहेत। काँग्रेसची विद्यार्थी संघटना असलेल्या NSUI चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमिर शेख यांना MIM चे बोलावणे आले। सध्या महाराष्ट्रातील लोकसभेची परिस्थिती पाहता अनेक घडामोडी समोर येत आहेत। कित्येक नेते आपला पक्ष बदलताना दिसतात। त्यामध्ये आता या बातमीची भर पडली आहे। महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष आमिर शेख हे MIM मध्ये जाण्याची शक्यता त्यांच्या कार्यकर्त्यांद्वारे दर्शवण्यात येत आहे। MIM मधून काही राष्ट्रीय नेते आमिर शेख यांची भेट घेण्याचे प्रयत्न करत आहेत असे सुद्धा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून कळते। आमिर शेख हे विद्यार्थी काँग्रेसचे 2 वेळा प्रदेशाध्यक्ष राहिलेत। त्यांचा महाराष्ट्रामधील युवकांमध्ये चांगला संपर्क आहे। आमिर शेख यांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे। त्यामुळे अनेक काँग्रेसचे विद्यार्थी नेते या बातमीमुळे संभ्रमात आहेत। त्यावर आमिर शेख नक्की काय निर्णय घेतात यावर सगळ्यांचे लक्ष लागले। महाराष्ट्रातील अनेक मोठी पक्ष जे आहेत त्यातील राजकीय मंडळी पक्षातील पक्षातील मंडळी यांनी आमिर शेख यांना आपल्या पक्षामध्ये येण्याचं म्हणजे आग्रहाचं निमंत्रण वगैरे आहे ते त्या ठिकाणी त्यांना दिलेलं आहे आणि वेगवेगळ्या संधी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला देऊ अशा प्रकारचे त्या ठिकाणी त्यांच्याशी त्यांचं बोलणं झालेलं आहे। ही गोष्ट खरी आहे। पण आपण जर आमिर शेख यांचा राजकीय प्रवास जर पाहिला तर गेल्या 10 वर्षापासून काँग्रेसच्या विचारधारेशी एकनिष्ठ राहून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्यातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम जे आहे ते आमिर शेखनी या 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये विद्यार्थी नेत्यामधून पार पाडलेलं आहे। त्यांची एक ताकद जी आहे ते जिल्ह्यामध्ये पोहोचलेली ताकद आहे। त्या ठिकाणी त्यांची विद्यार्थी जे आहेत या प्रश्नांना घेऊन किंवा ह्या बातमीला घेऊन अतिशय संभ्रमामध्ये आहेत। निश्चितच त्यांना दुसऱ्या पक्षांकडून आणि मोठ्या मंडळींकडून ऑफर आहेत। पण आता ह्या आलेल्या ऑफरचा आमिर शेख काय निर्णय घेतात किंवा कुठल्या प्रकारच्या निर्णयावरती ते ठाम राहतात यांचा आम्हीही त्यांचा सातत्यानं पुरावा करत आहोत। त्यांना बोलण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। रायगड माझासाठी प्रतीक शुक्ल, पुणे। बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।